मराठी स्टोरी। माशी आणि हत्ती। एक जंगलात एक छोटी माशी राहत होती। आपण खूप महत्त्वाची आहोत, या जंगलात आपले स्थान खूप महत्त्वाचे आहे असे तिला वाटायचे। एके दिवशी तिला कुणाशी तरी मनसोक्त गप्पा माराव्या असे वाटले, त्यासाठी ती जंगलात फिरू लागली। खूप फिरल्यानंतर तिला एक हत्ती दिसला। या हत्तीशी खूप गप्पा माराव्या म्हणून ती हत्तीच्या समोर जाऊन उभी राहिली। हत्तीने तिच्याकडे जराही लक्ष दिले नाही। तो आपला खाली पाहून गवत खाण्यात दंग झाला होता। माशीला त्यात आपला अपमान वाटला। या हत्तीला ऐकायला येत नसावे असे तिला वाटले, म्हणून ती त्याच्या कानाजवळ गेली आणि तिथे जोरजोरात आरडाओरड करू लागली। तिने कितीही आरडाओरड केला तरी हत्तीने तिच्याकडे लक्ष दिले नाही। तो आपला गवत खाण्यातच दंग होता। आता मात्र माशी चिडली। या हत्तीला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे असा विचार तिने केला। ती हत्तीच्या पाठीवर जाऊन बसली। आपल्या वजनामुळे तरी हत्ती आपल्याकडे लक्ष देईल असे तिला वाटले। हत्तीच्या पाठीवर बसून तिला बराच वेळ झाला, तरीही हत्ती काही लक्ष देईना। शेवटी ती हत्तीच्या पाठीवर उड्या मारायला लागली, त्यामुळेही काही फरक पडला नाही। न राहून ती हत्तीला म्हणाली, तुला माझे ओझे होत असेल तर सांग, मी खाली उतरून जाईल। हत्ती तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, तुझ्या वजनाने मला काहीही फरक पडत नाही। तू इतकी लहान आहेस की तू मला दिसतही नाही, मग तुझा काय त्रास होणार? तात्पर्य, आपण जसे आहोत त्यापेक्षा खूप मोठे असल्याचा आव आणू नका, नाहीतर जग हसू होते। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? आवडली ना? आवडली असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून अशा गोष्टींसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।